नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आपण दीपदान का करायचं आहे, कोणकोणत्या ठिकाणी करायचं आहे, कशा प्रकारे करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आपण नेहमीच काही ना काही दान करत असतो. वस्त्रदान, ग्रंथदान, दान, त्याचप्रमाणे दीपदान हे सुद्धा विशेष असते आणि अधिक महिन्यामध्ये दीपदानाला खूप महत्त्व आहे. यंदा 2026 मध्ये 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे. अधिक महिना म्हणजे जेव्हा वर्षामध्ये 12 ऐवजी 13 महिने येतात. एक अतिरिक्त महिना येतो तर तो अधिक महिना म्हणून ओळखला जातो. यालाच धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास असे सुद्धा म्हटले जाते. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे अधिक महिना हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. अधिक महिन्यामध्ये व्रतवैकल्य, पूजापाठ, उपासना यांना सुद्धा विशेष महत्त्व आहे. अधिक महिन्यामध्ये आपण दीपदान जर केले तर आपल्या घरातील दुर्भाग्य, दारिद्र्य नष्ट होते. श्रीहरी विष्णूंच्या कृपेने आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. अधिक महिन्यामध्ये आपण दीपदान का करायचं आहे, कोणकोणत्या ठिकाणी करायचं आहे, कशा प्रकारे करायचं आहे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऋग्वेदानुसार दिव्यात देवांचा वास असतो. कोणतीही पूजा करण्या अगोदर आपण दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करत असतो आणि प्रत्येक धार्मिक विधी हा दिवा प्रज्वलित करूनच होत असतो. आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतात, शारीरिक असतात, मानसिक असतात, पैशासंबंधीच्या अडचणी असतील तर अधिक महिन्यामध्ये अवश्य आपल्याला दीपदान करायचं आहे. महर्षी वशिष्ठ म्हणतात की आपण श्रावण महिन्यामध्ये दीपदान केले तर शिवलोक प्राप्ती होते. चातुर्मासामध्ये दीपदान केले तर मोक्ष प्राप्ती होते. आणि जर आपण अधिक महिन्यामध्ये दीपदान केले तर आपल्याला धनप्राप्ती होत असते आणि अखंड सौभाग्याची सुद्धा प्राप्ती होते. श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि अधिक महिन्यामध्ये दीपदान केल्यामुळे अधिकाचे फळ आपल्याला प्राप्त होत असते. आता आपण जे दीपदान करणार आहोत तर यासाठी आपण दिवा कोणता घ्यायचा आहे, तर दिवा आपण कोणत्याही धातूचा घेऊ शकतो, मातीचा घेऊ शकतो, अगदी कणकेचा बनवू शकतो, स्टीलचा घेऊ शकतो, तांब्याचा घेऊ शकतो, पितळेचा घेऊ शकतो. यामध्ये आपण जी वात वापरणार आहोत तर यामध्ये आपण जोडवातीचा वापर करू शकतो. जर आपल्याला शक्य झालं तर कलाव्याची वात आपण बनवू शकतो. म्हणजे जो रक्षासूत्राचा धागा आहे तर त्याची वात जर आपण दीपदानासाठी वापरली तर हे अत्यंत शुभ मानले जाते. आणि दिव्यामध्ये आपण कोणतं तेल वापरायचं आहे, तर आपल्याला जे तेल वापरणं शक्य आहे तर ते आपण वापरू शकतो. जर आपण तिळाच्या तेलाचा दिव्यामध्ये वापर केला तर आपल्या घराला उदंड आयुष्य लाभतं. आपण मोहरीच्या तेलाचा सुद्धा वापर करू शकतो किंवा रेग्युलर जे तेल आपण आपल्या देवघरामध्ये वापरतो तर ह्या तेलाचा सुद्धा आपण दिवा जो आहे तर तो दान करू शकतो. आता हा दिवा जो आहे तर कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला दान करायचा आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम म्हणजे आपल्या आसपास जर विष्णूचं मंदिर असेल तर आपल्याला आवर्जून या अधिक महिन्यामध्ये शक्य झालं तर आपण दररोज आणि शक्य झालं नाही तर अधिक महिन्यामध्ये एखाद्या दिवशी का होईना परंतु विष्णूच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला दीपदान करायचं आहे. दररोज जरी आपण विष्णूच्या मंदिरामध्ये गेलो तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, दररोज आपल्याला दिवा लावायचा आहे आणि शेवटच्या दिवशी हा दिवा त्याच ठिकाणी दान करायचा आहे. म्हणजे तेथेच मंदिरामध्ये आपल्याला तो सोडून यायचा आहे. आता जर विष्णूंचे मंदिर आपल्या आसपास नसेल आणि प्रभू श्रीरामांचं किंवा श्रीकृष्णांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आपण हा दिवा लावू शकतो. कारण श्रीकृष्ण आणि राम हे विष्णूंचेच अवतार आहेत. जर आपल्या आसपास श्री विष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण यांचं कोणाचंही मंदिर नसेल तर जे मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आपण दिवा जो आहे तर तो लावू शकतो. आपण मंदिरामध्ये जेव्हा दिवा दान करतो तर त्यावेळेला शक्य झालं तर तुपाचा दिवा आपल्याला दान करायचा आहे. आपल्याला जरी धातूचा दिवा दान करणे शक्य झालं नाही, आपल्याला जरी दिवा विकत नवीन घ्यायचा नसेल तर आपण घरीच कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि तो आपण दान करू शकतो. अगदी आपण चौमुखी दिवा जो आहे तर तो सुद्धा बनवू शकतो. ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये दीपदान करणार आहोत याचप्रमाणे आपल्याला पाण्यामध्ये सुद्धा दीपदान करायचं आहे. म्हणजे आपल्या आसपास एखादा छोटासा तलाव असेल, नदी असेल तर त्यामध्ये आपल्याला हे दीपदान करायचं आहे. संध्याकाळच्या वेळेला आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. दिवा प्रज्वलित करून एका द्रोणामध्ये ठेवायचा आहे. श्री विष्णूचं, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला त्या पाण्यामध्ये दीपदान जे आहे तर ते करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण पिंपळ वृक्षाखाली सुद्धा अधिक महिन्यामध्ये दीपदान करू शकतो. आपल्याला जर पितृदोषाचा त्रास असेल किंवा शनीची पीडा असेल तर अशा व्यक्तीने अधिक महिन्यामध्ये अवश्य पिंपळ वृक्षाखाली दिव्याचे दान जे आहे तर ते करायचं आहे. आपल्याला सर्वप्रथम त्या पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचं आहे. पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे.
अगरबत्ती वगैरे लावायची आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा जो आहे तर तो सुद्धा प्रज्वलित करायचा आहे. आणि पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला तिळाच्या तेलाचाच दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि चौमुखीच दिवा प्रज्वलित करायचा आहे. चौमुखी तिळाच्या तेलाचा दिवा आपण जर पिंपळाच्या झाडाखाली दान केला तर यामुळे आपल्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. त्याचप्रमाणे शनीचा त्रास जो आहे तर तो सुद्धा कमी होत असतो. त्यामुळे पिंपळ वृक्षाखाली सुद्धा अधिक महिन्यामध्ये दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच आपण आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचा फोटो आहे तर त्या माता लक्ष्मीच्या फोटो समोर सुद्धा दिवा लावू शकतो. या अधिक महिन्यामध्ये दररोज आपण तुपाचा दिवा लक्ष्मी समोर लावून त्या दिव्याची वात उत्तरेला करून त्या दिव्यामध्ये दररोज 2 लवंगा टाकायच्या आहेत. श्री महालक्ष्मी अष्टकम आपल्याला दररोज 3 वेळा मला म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते सुद्धा म्हणायचं आहे. असं जर आपण आपल्या देवघरामध्ये अधिक महिन्यामध्ये 30 दिवस जे येतात तर त्या प्रत्येक दिवशी जर दिवा प्रज्वलित केला आणि जर आपण हे मंत्र म्हटले तर आपल्याला विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्याचप्रमाणे तुळशीजवळ सुद्धा आपण अधिक महिन्यामध्ये दीपदान करू शकतो. आपल्या अंगणामध्ये जी तुळस आहे तर तिच्याजवळ आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये आवळ्याच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या जवळपास आवळ्याचे झाड असेल तर आपल्याला या आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची जी वात आहे तर ती उत्तरेला किंवा पूर्वेला करायची आहे. कोणताही दिवा जेव्हा आपण लावतो त्यावेळेला त्या दिव्याची वात चुकूनही दक्षिणेला मात्र करायची नाही आणि आवळ्याच्या झाडाला सुद्धा आपल्याला 108 प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत आणि आपल्याला माता लक्ष्मी श्री हरिविष्णूंचं स्मरण करायचं आहे. शक्य झालं तर आवळ्याच्या झाडाखाली जर आपण ब्राह्मणांना दानधर्म केला तर याचे आपल्याला शुभफळ प्राप्त होते. त्यामुळे शक्य झालं तर आपण अन्नदान जे आहे किंवा वस्त्रदान आहे तर ते आवळ्याच्या झाडाखाली ब्राह्मणांना त्याचप्रमाणे गरीब गरजू ज्या व्यक्ती आहेत यांना अधिक महिन्यामध्ये करू शकतो. त्याचप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या पितरांसाठी सुद्धा एक दिवा जो आहे तर तो आपल्या पिण्याच्या भांड्याजवळ लावायचा आहे. अधिक महिन्यामध्ये आपण कोणत्याही दिवशी रात्री झोपण्या अगोदर आपल्याला आपल्या पितरांचे स्मरण करायचे आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याचा हंडा ठेवतो त्या ठिकाणी दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे. तिळाच्या तेलाचाच वापर करायचा आहे. पितरांना जेव्हा आपण दिवा एखादा लावतो त्यावेळेला त्याचं तोंड हे दक्षिण दिशेला करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दिवा उचलून एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. कारण आपण पितरांसाठी जो दिवा लावतो तो आपण इतर गोष्टींसाठी वापरत नाही. आता आपण जर तुळशीजवळ वगैरे दिवा लावलेला आहे तर दररोज आपण जो दिवा लावतो तो लावला तरी चालेल. नवीन लावला तरी चालेल. त्याचा वापर आपण पुन्हा करू शकतो. परंतु नदी तीरावर, मंदिरामध्ये आपण जे दीपदान करत आहोत किंवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा आवळ्याच्या झाडाखाली तर तो दिवा मात्र आपल्याला त्याच ठिकाणी सोडून यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण या अधिक महिन्यामध्ये दीपदान जे आहे तर ते करू शकतो. दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे. कारण दीपदान जेव्हा आपण करत असतो तर या वेळेला आपल्या जीवनातील समस्या नष्ट होतात आणि सर्व दानामध्ये अधिक महिन्यामध्ये दीपदान करणे तर हे सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहे. तसेच आपण जेव्हा जावयाला वाण देत असतो, जावयाचा अधिक महिन्यामध्ये मानपान करतो त्यावेळेला सुद्धा निरंजन जे आहे तर ते जावयाला दिले जाते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आपण दीपदान का करायचं आहे, कोणत्या ठिकाणी करायचं आहे, कशा प्रकारे करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.